तुम्ही कधी विचार केलाय का की काही लोक औषधाशिवाय लवकर बरे का होतात, किंवा काही ठिकाणी गेल्यावर आपल्याला अचानक प्रसन्न का वाटतं? याचं उत्तर तुमच्या शरीरात नाही, तर शरीराच्या बाहेर असलेल्या ऊर्जा शरीरात दडलंय. आज आपण प्राणिक हिलिंग च्या अशा रहस्यांचा उलगडा करणार आहोत, जे आधुनिक विज्ञानालाही थक्क करत आहेत. आभामंडल आणि प्राण डीप कन्सेप्ट. प्राणिक हिलिंग नुसार आपलं शरीर केवळ हाडामांसाचं बनलेलं नाही. आपल्या शरीराच्या बाहेर साधारण 4 ते 5 इंच जाडीचा एक ऊर्जेचा थर असतो, ज्याला इथेरिक डबल किंवा आभामंडल म्हणतात. समजा तुमचं भौतिक शरीर म्हणजे एक मूव्ही स्क्रीन आहे आणि तुमचं ऊर्जा शरीर म्हणजे प्रोजेक्टर. जर फिल्म मध्ये ऊर्जा शरीरात एखादा डाग असेल तर तो पडद्यावर शरीरावर दिसणारच. म्हणूनच शरीर बरं करण्यासाठी किंवा शरीर बरं करण्याआधी ती ऊर्जा स्वच्छ करणं गरजेचं असतं. 2 मुख्य तत्वे. क्लेन्झिंग. जेव्हा आपल्याला राग येतो किंवा आपण आजारी असतो, तेव्हा आपल्या ऊर्जेमध्ये करड्या रंगाचे ढग जमा होतात. याला डिसीज एनर्जी म्हणतात. उदाहरण 2. द वुंड एक्झाम्पल. जसं एखादी जखम मलम लावण्यापूर्वी आपण ती स्पिरिटने स्वच्छ करतो, तसंच हिलिंग मध्ये प्राणिक हिलर प्रथम ती दूषित ऊर्जा हाताने काढून टाकतो. जर स्वच्छता केली नाही तर नवीन ऊर्जा शरीर स्वीकारत नाही. एनर्जायझिंग. स्वच्छता झाल्यावर हिलर वातावरणातील प्राण शोषून तो रुग्णाच्या प्रभावित भागाकडे प्रक्षेपित करतो. यामुळे पेशींच्या पुनर्जीवनाचा वेग 3 ते 4 पटीने वाढतो. चक्राचे सखोल कार्य. द इंजिन ऑफ लाईफ. आपल्या शरीरात 11 मुख्य चक्रे असतात. काही पद्धतीत 7 मानली जातात. ही चक्रे म्हणजे आपल्या शरीरातील पॉवर स्टेशन्स आहेत. द इलेक्ट्रॉनिक सर्किट. समजा तुमचे शरीर एक इलेक्ट्रिक सर्किट आहे. जर एखादा फ्यूज किंवा चक्र उडाला तर त्या भागातील लाईट म्हणजेच आरोग्य जातो. प्राणिक हिलिंग या फ्यूजला दुरुस्त करून ऊर्जेचा प्रवाह सुरळीत करते. जर एखाद्याला खूप भीती वाटत असेल तर त्याचं मूलाधार चक्र कमकुवत झालेलं असतं. हिलर त्या चक्राला ऊर्जा देऊन आत्मविश्वास वाढवू शकतो. डिस्टन्स हिलिंग. हे कसं शक्य आहे? क्वांटम फिजिक्स. अनेकांना प्रश्न पडतो की दूर बसलेला माणूस मला कसा बरं करू शकतो? याचं उत्तर आहे क्वांटम एंटँगलमेंट. आपण सर्वजण एकाच ऊर्जा समुद्रात, एनर्जी ओशन मध्ये राहतो. जसं मोबाईलचे सिग्नल्स हवेतून लहरीच्या स्वरूपात प्रवास करतात, तसंच हिलरचे विचार आणि ऊर्जा इंटेन्शन द्वारे रुग्णापर्यंत पोहोचतात. ऊर्जेला स्थळ आणि काळाला बंधन नसतं. सायकोथेरपी आणि नातेसंबंध. इमोशनल हिलिंग. प्राणिक हिलिंग फक्त तापासाठी नाही, हे तुमच्या मनातील जुन्या जखमा, फोबिया आणि व्यसन सोडवण्यासाठीही वापरलं जातं. याला प्राणिक सायकोथेरपी म्हणतात. आपल्या नकारात्मक नात्यांमुळे आपण इतरांशी एका एनर्जी कार्डने जोडले जातो, जी आपली ऊर्जा शोषून घेते. प्राणिक हिलिंग या नकारात्मक लहरी कापून आपल्याला मानसिक दृष्ट्या मुक्त करते. मित्रांनो, प्राणिक हिलिंग हे केवळ एक उपचार नाही, तर ती जगण्याची एक पद्धत आहे. यात ट्विन हार्ट मेडिटेशन सारख्या पद्धती आहेत, ज्याने तुम्ही स्वतःच आणि जगाचं भलं करू शकता. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील एखाद्या समस्येवर, उदाहरणार्थ मायग्रेन, तणाव आणि आर्थिक अडचणी, हिलिंग कसं कार्य करतं हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. आम्ही त्यावर स्वतंत्र व्हिडिओ बनवू.